नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण चर्चा करू जिओग्राफिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी अर्थात क्रिमिनॉलॉजीचा भौगोलिक सिद्धांत. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. आजच्या या विशेष एक्सप्लेनर्स सेशनमध्ये आपण क्रिमिनॉलॉजीच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि रंजक टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे जिओग्राफिकल किंवा कार्टोग्राफिक स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. LLB, LLM आणि UGC नेट परीक्षांच्या दृष्टीने हा टॉपिक अगदी मस्ट टू आहे. चला तर मग लगेच सुरू करूया. ओके, लेट्स डाईव्ह इनटू दिस. आजच्या या सेशनची रूपरेषा अगदी सोपी आहे. 1 नंबर कन्सेप्ट आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, 2 मेन प्रोपाउंडर्स, 3 कोर प्रिन्सिपल्स आणि 4 क्रिटिसिझम. शेवटी एका क्विक एक्झाम रिव्हिजनने आपण शेवट करू. हीच स्ट्रक्चर युनिव्हर्सिटी आणि UGC नेट परीक्षांसाठी एकदम परफेक्ट ब्लूप्रिंट ठरेल. तर सुरुवात करूया पहिल्या सेक्शनपासून, कॉन्सेप्ट अँड हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. सुरुवातीच्या काळात गुन्हेगारीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि या स्कूल ऑफ थॉटने तो कसा पूर्णपणे बदलून टाकला हे बघणं खूपच भारी आहे. सर्वांत आधी ही डेफिनेशन पहा. जिओग्राफिकल किंवा कार्टोग्राफिक स्कूल, द क्रिमिनॉलॉजिकल थिअरी स्टेटिंग दॅट क्राईम इज इन्फ्लुएन्स्ड बाय जिओग्राफी, क्लायमेट, सीझन्स अँड फिजिकल कंडिशन्स ऑफ अ प्लेस रॅदर दॅन जस्ट फ्री विल ऑर बायोलॉजी. सोप्या भाषेत सांगायचं तर ही थिअरी बेसिकली हे सांगते की गुन्हेगारीवर फक्त माणसाच्या स्वतंत्र इच्छेचा किंवा बायोलॉजीचा प्रभाव नसतो, तर एखाद्या ठिकाणचा भूगोल, हवामान, ऋतू आणि तिथे असणारी भौतिक परिस्थिती यांचा खूप मोठा वाटा असतो. म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी एखाद्या माणसाला गुन्हेगारीकडे ढकलू शकते. जे नोट्स काढत आहेत त्यांनी ही डेफिनेशन नक्की लिहून घ्यावी. आता याचा उगम कसा झाला ते बघूया. 19व्या शतकाच्या सुरुवातीला ही थिअरी डेव्हलप झाली. कार्टोग्राफिक या शब्दाचा अर्थच मुळात नकाशा बनवणे असा होतो. त्या काळातील सायंटिस्टनी काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या प्रदेशांमधील क्राईम डेटाचा अभ्यास करून चक्क नकाशे बनवण्यास सुरुवात केली. गुन्हे कुठे आणि का घडतायत याचा पॅटर्न शोधण्यासाठी त्यांनी मॅप्स आणि स्टॅटिस्टिकल डेटाचा पहिल्यांदाच वापर केला. त्या काळात हा एक खूप मोठा सायंटिफिक लीप होता. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सेक्शनकडे वळतोय, मेन प्रोपाउंडर्स ऑफ थिअरी. UGC नेटच्या मॅच द फॉलोइंग प्रश्नांसाठी हा भाग एकदम क्रुशल आहे. नाउ व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट दिस स्लाइड इज हे स्कॉलर्स आणि त्यांचं नेमकं कॉन्ट्रिब्युशन. बेल्जियमचे अडॉल्फ क्युटलेट, ज्यांनी स्टॅटिस्टिक्सचा हवामान, ऋतू आणि गुन्हेगारीशी संबंध जोडला. मग फ्रान्सचे आंद्रे मिशेल गुएरी, ज्यांनी सोशल आणि फिजिकल कंडिशन्स लिंक करणारे सगळ्यात जुने क्राईम मॅप्स बनवले. फ्रान्सचेच मॉन्टेस्क्यू, ज्यांनी असं सजेस्ट केलं की हवामानाचा मानवी स्वभाव आणि वागणुकीवर खूप खोलवर परिणाम होतो. आणि अर्थात इटलीचे सिझेर लोम्ब्रोसो, हे तसं त्यांच्या बायोलॉजिकल थिअरीसाठी प्रसिद्ध आहेत, पण त्यांनीही मान्य केलं की गुन्हेगारीवर भौगोलिक प्रभाव पडतोच. एक्झामसाठी ही नावं आणि त्यांचे देश पक्के लक्षात ठेवायचे आहेत. चला आता या थिअरीच्या कोर प्रिन्सिपल्स आणि फीचर्सकडे वळूया. या अभ्यासकांना त्यांच्या डेटामधून नेमके कोणते पॅटर्न्स सापडले ते आता आपण बघू. हा मुद्दा खूपच रिलेट करण्यासारखा आहे. उन्हाळा विरुद्ध हिवाळा. थिअरीनुसार उन्हाळ्यात क्राईम्स अगेन्स्ट पर्सन म्हणजे खून, मारहाण आणि शारीरिक हल्ले यांचं प्रमाण वाढतं. का? कारण कडक उन्हामुळे माणसांमध्ये खूप चिडचिडेपणा आणि आक्रमकता वाढते. उन्हात गेल्यावर आपल्यालाही लवकर वैताग येतो. हे अगदी साधू लॉजिक इथे लावलंय. दुसरीकडे हिवाळ्यात क्राईम्स अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे चोरी, घरफोडी यांचं प्रमाण वाढतं. कारण हिवाळ्यात बेरोजगारी असते, रात्री मोठ्या असतात आणि मुख्य म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची कमतरता भासते. पुढचा पॅटर्न बघा, सुपीक जमीन विरुद्ध नापीक जमीन. ज्या भागात जमीन सुपीक आहे तिथे गुन्हेगारी कमी असते, कारण साहजिकच तिथे चांगलं पीक येतं आणि लोकांकडे जगण्यासाठी मुबलक रिसोर्सेस असतात. पण याउलट नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात लोकांना जगण्यासाठीच रोजचा संघर्ष करावा लागतो. अशा ॲग्रेरियन भागात जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा फक्त आणि फक्त जिवंत राहण्यासाठी लोक चोरी किंवा दरोडेखोरीकडे वळतात. म्हणजे जगण्याची धडपड कशी गुन्हेगारीला जन्म देते हे यातून अगदी क्लिअर होतं. याशिवाय इतरही काही जिओग्राफिकल फॅक्टर्स आहेत. अति उष्णता किंवा अति थंडी हे दोन्हीही एक्स्ट्रीम्स माणसाला अस्वस्थ करतात आणि त्यामुळे हिंसक गुन्ह्यांमध्ये स्पाइक पाहायला मिळतो. तसेच जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनचाही मोठा रोल असतो.
किनारपट्टी, वाळवंट, डोंगराळ भाग, शहरे आणि खेडी या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम पॅटर्न दिसतात, कारण प्रत्येक ठिकाणचं जीवन, रिसोर्सेस आणि क्राईम करण्याच्या संधी वेगवेगळ्या असतात. क्रिमिनॉलॉजीमध्ये या स्कूलचं कॉन्ट्रिब्युशन अगदी गेम चेंजर होतं. क्राईमचा सायंटिफिक अभ्यास करण्यासाठी एम्पिरिकल डेटा, स्टॅटिस्टिक्स आणि मॅप्स वापरणारं हे अगदी पहिलं स्कूल. गुन्हेगारी ही काही रँडमली घडणारी गोष्ट नाही, तर तिचा एक स्पेसिफिक पॅटर्न असतो, हे त्यांनी पहिल्यांदा सिद्ध केलं. आणि याच बेसिसवर पुढे जाऊन इकोलॉजिकल आणि सोशिओलॉजिकल स्कूल ऑफ थॉटचा भक्कम पाया रचला गेला. आता आपण एका अशा सेक्शनकडे वळतोय जो एक्झामच्या क्रिटिकल अनालिसिससाठी खूप महत्त्वाचा आहे, क्रिटिसिझम अँड मॉडर्न रेलेव्हन्स. कारण ऑब्व्हियसली कोणतीच थिअरी 100% परफेक्ट नसते. डज जॉग्राफी अलोन क्रिएट क्रिमिनल्स? फक्त भूगोल किंवा हवामानच एखाद्याला गुन्हेगार बनवू शकतं का? हा एक असा प्रश्न आहे ज्याने या थिअरीमधले मोठे लूप होल्स समोर आणले. या थिअरीवरच्या मेजर क्रिटिसिझम्स बघा. पहिली गोष्ट म्हणजे ओव्हर एम्फेसिस ऑन जॉग्राफी. गुन्हेगारीच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सायकोलॉजिकल कारणांकडे यांनी साफ दुर्लक्ष केलं. दुसरी गोष्ट म्हणजे यांचा डिटर्मिनिस्टिक अप्रोच. विशिष्ट हवामानातले लोक गुन्हेगार बनणारच असा चुकीचा आणि खूप रिजिड अर्थ यातून निघतो. आणि सगळ्यात मोठा फ्लॉ म्हणजे निग्लेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच कठीण आणि प्रतिकूल हवामानात राहणारे हजारो लोक अगदी प्रामाणिकपणे कायद्याचं पालन करून जगतात. याचं उत्तर ही थिअरी देऊ शकली नाही. माणसाच्या वागण्याला फक्त वेदर रिपोर्टपुरतं मर्यादित ठेवणं हे खूपच सिम्प्लिस्टिक होतं. म्हणूनच मॉडर्न व्ह्यू खूप बॅलन्स्ड आहे. आजच्या काळातले क्रिमिनॉलॉजिस्ट हे मान्य करतात की केवळ हवामानापेक्षा आपली सोसायटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी हे घटक क्राईममध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. जिओग्राफी हा नक्कीच एक इन्फ्लुएन्स आहे, पण तो एकमेव फॅक्टर नाही. एक्झाममध्ये चांगल्या मार्क्ससाठी हा मॉडर्न कन्सेन्सस उत्तराच्या शेवटी नक्की मेन्शन करायचा आहे. 5वा आणि शेवटचा सेक्शन, क्विक एक्झाम रिव्हिजन समरी. सो द क्रुशियल पॉइंट इज, या स्लाइडचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे कीवर्ड्स लिहून घ्या. चला फटाफट रिव्हिजन करूया. एरा, अर्ली 19th सेंचुरी. मॅप्स आणि स्टॅट्स वापरणारे पहिले. कोर आयडिया, एन्व्हायरमेंटल जिओग्राफीचा गुन्हेगारीवर प्रभाव पडतो. की प्रपाउंडर्स, क्युटेलेट, ग्वेरी आणि मॉन्टेस्क्यू. सम, उष्णता आणि आक्रमकतेमुळे व्यक्तीविरुद्धचे गुन्हे. विंटर, टंचाईमुळे संपत्तीविरुद्धचे गुन्हे. आणि क्रिटिक, थिअरी खूपच डिटर्मिनिस्टिक आहे, जी सोशल आणि सायकोलॉजिकल फॅक्टर्स इग्नॉर करते. हे एवढे पॉइंट्स लक्षात ठेवले की आपली तयारी अगदी सॉलिड. जाता जाता एक विचार नक्की करा. मानवी वागणूक खरोखरच फक्त निसर्गाच्या आणि हवामानाच्या हातातील बाहुली आहे, की आपण आपल्या कृतींसाठी स्वतः जबाबदार आहोत? हा प्रश्न मनाशी नक्की ठेवून विचार करा. थँक यू फॉर लर्निंग विथ गंगा एज्युकेशन. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स, सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. अभ्यास करत राहा आणि परीक्षांसाठी ऑल द बेस्ट. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.